मत नसताना सुद्धा पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवणं ही पहिली मतचोरी, तर सोनिया गांधी भारताच्या नागरिक नसतानाही बनल्या मतदार. अमित शहांचा हल्लाबोल. राहुल गांधी यांचे निवडणूक आयोगावरील आरोप खोटे. अमित शहांनी राहुल गांधी यांना लोकसभेत सुनावलं. फाइव्ह स्टार हॉटेल सोडून, शासकीय निवास सोडून आमदार गेले आलिशान हॉटेलात. हिवाळी अधिवेशनात मंत्री आणि आमदारांची मौज मजा. चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावलेंवर टाकला कॅश बॉम्ब. चित्रलेखा पाटील यांचे आरोप खोटे, गोगावलेंनी केलं वक्तव्य. शिवसेना मंत्री आणि आमदार एका पाठोपाठ एक अडचणीत, त्यामुळे एकनाथ शिंदेंची वाढतीये डोकेदुखी. अंबादास दानवेंच्या अडचणी वाढणार. अंबादास दानवेंना महेंद्र दळवी यांनी पाठवली कायदेशीर नोटीस. मुंढव्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या मोबाईलची चौकशी होणार. निवडणूक आयुक्ताच्या अधिकारांबाबत सर्वपक्षीय नाराजी. घोषित निवडणूक रद्द करणाऱ्या आयुक्ताला हटवा, विरोधकांची मागणी. सभागृहातील बैठक व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद. काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांनी ठाकरेंच्या मागे का बसायचं, अध्यक्षांकडे काँग्रेसनं मांडलं गारहाणं. येणाऱ्या काळामध्ये महायुतीत घटस्फोट निश्चित. आमदार रोहित पवार यांनी केली भविष्यवाणी. बिबट्याचा प्रश्न अधोरेखित करण्यासाठी आमदारानं परिधान केला बिबट्याचा वेश. विधान भवनामध्ये आमदार शरद सोनवणे यांचं अनोखं आंदोलन. इलेक्ट्रिक वाहन चालकांना दिलासा. शासनादेश लागू केल्यापासून भरलेला टोल परत मिळणार. मंत्री दादा भुसे यांची सभागृहात माहिती. गडचिरोलीमध्ये 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 4 महिला आणि 7 पुरुष माओवाद्यांचा समावेश. बारामती तालुक्यामध्ये ईडीची छापेमारी. रोहित पवारांचे निकटवर्तीय आनंद लोखंडे यांच्याबाबत पडले छापे. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. विरारमधील एका मिठाईच्या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. मिठाईच्या ट्रेमध्ये आढळलं होतं झुरळ. इंडिगोच्या गोंधळावरून दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापलं. इंडिगो समोर केंद्र सरकार इतकं असहाय्य का, न्यायालयाचा सवाल. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानी आणि येवलेची एकत्र चौकशी होणार. नागपुरातील शिवनगर परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. 7 नागरिकांवर बिबट्याचा हल्ला. दौंड तालुक्यातल्या खडकी इथं वाहनानं मायलेकाला ठोकरलं. धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग खालसा यांचं निधन. साश्रू नयनांनी अनुयायांनी दिला निरोप. घातक घनकचऱ्याच्या प्रकरणात आमदार निकोलेंनी केली पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार. गुजरातमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. आईवडिलांना रक्ताच्या थारोळ्यात सापडली स्वतःची मुलगी.